श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, अनेक देवतांसोबत हर एक प्राणी जोडला गेला आहे. शंकर भगवानांसोबत नंदी आहे, दुर्गा मातेसोबत वाघ आहे. मग आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की काय असेल आणि ते आपल्याला काय संकेत देतात. तर आज आपण ह्या व्हिडिओमधून लक्ष्मी मातेविषयी पाहणार आहोत. तर त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण आता आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर लक्ष्मी मातेसोबत तुम्ही घुबड बघितलं असेल. खूप जण म्हणतात ना की घुबडाला दिवसामध्ये काहीच दिसत नाही, पण रात्रीला त्याचे डोळे अगदी तीक्ष्ण होतात आणि त्याला सगळं काही दिसतं. आणि आपल्या अध्यात्मातसुद्धा सांगितलं आहे की जेव्हा रात्री लक्ष्मी माता धरतीवरती भ्रमण करत असते तेव्हा तिचा पहिला पाय कुठे पडतो, काय पडतो ते फक्त घुबडाला दिसत असते. आणि मग घुबड आपल्याला संकेत देतात. अध्यात्मामध्ये तंत्रमंत्र करणारे घुबडाचा जास्त वापर करतात. मग आपल्या घरामध्ये खूप दारिद्र्यता आहे, आपण खूप मेहनत करूनसुद्धा आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आहे. असं खूप जणांना बघा, तुम्ही जे 2 नंबरचा धंदा करतात, 2 नंबर करून पैसे कमवतात, असे लोक बघा रात्रीलाच काही अशी कामं करतात आणि अशा लोकांनाच लक्ष्मी खूप प्राप्त होते. मग आपल्याला बघायचं आहे की घुबड आपल्याला काय संकेत देतो आणि लक्ष्मी मातेची कोणती साधना आहे ती रात्रीच केल्यामुळे आपल्याला घरातील दारिद्र्यता कमी होणार, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार. आता आपल्याला एक काम करायचं आहे. जर आपल्याकडे पैसाच येत नाही, आपल्याकडे लक्ष्मी माताच नाही, आपल्या चेहऱ्यावरती डलनेसपणा येतो बघा, तर समजा अलक्ष्मी आपल्या घरात आली आहे. काही लोकांना बघा कमी वयामध्ये म्हातारपण दिसणे, कमी वयात केस गळतात, घरामध्ये प्रसन्नता वाटत नाही, तर अलक्ष्मीचा वास तिथे नक्कीच असतो. तर मंडळी, यासाठी तर काय करायचे, तर रात्री 10 नंतर आणि रात्री 11च्या आधी म्हणजेच 10च्या 11 यामध्ये ज्या व्यक्ती पण लक्ष्मीचं साधना पाहिजे आहे, लक्ष्मी जागृत करायची आहे, अशा व्यक्तींनी 21 दिवस किंवा 51 दिवस शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवसापासून ही साधना तुम्ही सुरू करू शकता. तर रात्री 10 नंतर आंघोळ करायची. जेंट्स असेल तर व्हाईट कलरचा ड्रेस आणि धोती घालायचा आहे आणि लेडीज असेल तर त्यांनी रेड कलरची साडी नेसायची आहे. आपल्याला साधनेला बसायचं आहे. हे शुक्रवारपासून रोज सेवा करायची आहे. महिन्याचा प्रॉब्लेम आले तर ते 5 दिवस महिलांनी सोडून द्यायचे आहेत. तर कोणी वारला असेल, सुतक असेल तर त्या दिवशी पण ते दिवस सोडून नंतरच्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा ते खडे पडले आहेत ते पूर्ण करायचे आहेत. तर आणि कुठे जर तुम्ही बाहेर गेला असेल तर तेही दिवस सोडून तिथून पुढे तुम्हाला माघारी आल्यानंतर ही सेवा तुम्हाला पुन्हा चालू करायची आहे. तर साधनेच्या वेळेस तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता असावी, खडीसाखर आणि जपमाळ आणि तुम्ही लाल कलरचं खाली आसन बसायला घ्यायचं आहे आणि स्वतःला थोडं गुलाबाचं अत्तर लावायचं आहे ही साधना करायला बसल्यानंतर. आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी माता, गजलक्ष्मी माता, तू जिथे जिथे जाते तिथे स्वर्ग निर्माण होत असतो. आमच्या घरामध्ये ये, तुझं आमच्या घरामध्ये खूप स्वागत आहे. आमची दारिद्र्यता पूर्ण दूर कर आणि जपमाळ घ्यायची आहे. पूर्ण 108 वेळा जप करायचा आहे. तर तो जप कोणता करायचा आहे? ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. हे झाल्यानंतर 5 मिनिटांनी लक्ष्मी मातेचं ध्यान करायचं आहे. पण हे ध्यान करताना त्यावेळी घराचे खिडक्या दरवाजे पूर्णपणे ओपन असावेत, शांतता असावी. तुम्ही ही सेवा लगातार 21 दिवस करा किंवा 51 दिवस करू शकता किंवा 6 महिने देखील तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्हाला या अगदी साध्या आणि सोप्या सेवेचा खूप छान आणि लवकर रिझल्ट येईल. फक्त तुमची इच्छा आणि देवावरचा विश्वास पूर्ण असावा. तर अशी ही सेवा आहे. खूप साधी आणि सोपी सेवा आहे मंडळी. तुम्ही ही सेवा नक्की करून पहा आणि तुम्हाला आलेले अनुभव नक्की आमच्यासोबत शेअर करा. तर जाता जाता मंडळी, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत, ज्यांना ह्या अशा सेवेची गरज आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. झालेली सेवा महाराजांची रुजू करते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद मंडळी.